नमस्कार मंडळी, आज आपण अगदी 5 मिनिटात तयार होणारा बिस्किट चाट बघूया। मधल्या वेळेत खाण्यासाठी मुलांना खूप चटपटीत असा भन्नाट लागणारा चाट म्हणजेच बिस्किट चाट। तो कसा बनवायचा, चला रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी लागणार आहे आपल्याला एक मोनॅको बिस्किटचा पुडा। तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही बिस्किट घेऊ शकता आणि बिस्किट आपल्या एका डिशमध्ये काढून घेऊया। अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचे आहे एका डिशमध्ये। आता या बिस्किटवरती टाकूया आपण उकडलेला बटाटा, उकडून नंतर मॅश करून घेतलेला आहे। आणि यावरती आता आपण कांदा टाकूया बारीक कापून घेतलेला, आणि अजून आपण टाकूया टोमॅटो। खूप छान लागते मंडळी ही चटपटीत अशी बिस्किट चाट। आणि आता यावरती टाकूया थोडीशी कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे। आता टाकूया हिरवी चटणी, पुदिन्याची चटणी। याची रेसिपीसुद्धा चॅनलवरती आहे। आणि आता आपण टाकूया चिंचगुळाची चटणी। या दोन्ही रेसिपी चॅनलवरती मी शेअर केलेल्या आहे, तुम्ही बघितल्या नसतील तर बघून घ्या। आणि मस्त यावरती या चटण्या टाकून झालेल्या आहेत। यावरती थोडंसं आपण लिंबू पिळूया, खूप छान लागते वरतून लिंबू पिळल्यानंतर। आता टाकूया चाट मसाला, थोडंसं वरतून टाकायचा आहे आपल्याला। तुम्ही लाल तिखटसुद्धा टाकू शकता आणि थोडंसं काळं मीठसुद्धा टाकायचं आहे। तुम्ही साधं मीठसुद्धा वापरू शकता, पण काळ्या मिठामुळे वेगळीच चव येते, छान अशी भन्नाट। आणि आता टाकूया मस्त अशी बारीक शेव, हवी तेवढी तुम्ही टाकू शकता। आणि आपलं तयार झालेलं आहे चटपटीत असं बिस्किट चाट। मुलं खूप आवडीने खातील मंडळी, तुम्हीसुद्धा करून बघा। आणि तुम्हालाही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही आजची रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद। भेटूया अशाच मस्त चटपटीत झणझणीत भन्नाट रेसिपीमध्ये। बाय बाय मंडळी।